सो हे गाईज कसे तुम्ही सगळे, तुम्ही तर आम्हाला लोकतच नाही दिवस पाळंडे. सो गाईज गुड मॉर्निंग. आता उठले आणि वाजलेत 11:15. सो मी जातो जिमला. खूप दिवस झाले, 2 दिवस गॅप पडला आहे गाईज आपल्यामध्ये. त्यामुळे फार्म हाऊसवरती गेलेलो. ब्लॉग तुम्ही बघितला असेल गाईज फार्म हाऊसचा. सो कसा वाटला नक्की कमेंट येतात आहे. पण खूप राडा गेला, खूप एन्जॉय केली. सो हा पण आता डेली ब्लॉग चालू आहे आपले. सो बघत राहा, एन्जॉय करत राहा तुम्ही पण. सो गाईज कमेंट पण आता ब्लॉगला खूप येतात चांगले आणि खूप कमेंट येतात आहे. सो असंच प्रेम असू दे गाईज, असंच कमेंट करत राहा, असंच लाईक करत राहा. लवकर आपले सबस्क्रायबर वाढवा. 13 की आता होणार आहे गाईज आपले सबस्क्रायबर. 20 की आपल्याला लवकर करायचे. सो जिमला जाऊया, नंतर येऊन भेटा. आणि वंशुकीला जॉबवर आज मला पण संध्याकाळी गाडी लावायची आणि रात्री आम्ही पिक्चर बघायला ना भूलभुलैया 3. सो लास्टपर्यंत ब्लॉग बघा. बाय. सो आज जिम आज जिम बंद आहे गाईज. सो अभी आराम, काम बी म्हटलं ते करून टाकेल. मग बसेल. ब्लॉग पण गाईज घरी काय घेऊ ते समजत नाही. एकटा बसून काय ब्लॉग केला. सो आता जाईन खाली, आंघोळ करेन, फ्रेश बिशून बसेन, फोनवरती व्हिडिओ एडिट करून पोस्ट करीन. नंतर पायलचा लास्ट पेपर आहे काय, त्याला विचारूया ती आल्यावर तिचा पेपर कसा गेलाय. सो भेटू नंतर आपण. बाय. ते काय बसले असं टाइमपास, न्यूज बघतोय. इलेक्शन आहे गाईज. सो मराठी माणूस मनसेला वोट करा गाईज. मनसेला जो कोण असेल ना गाईज, ज्याचा इलेक्शन ID आहे, म्हणजे काय बोलतो आपण, वोटिंग कार्ड आहे. सो गाईज मनसेला वोट करा सर्वांनी. सो आम्ही पण मनसेलाच वोट करतो हर वर्षी. तर यावर्षी आपलं वोटिंग कार्ड आलं आहे. सो वोटिंग कार्ड आलं गाईज आपलं यावर्षीपासून मनसेला वोट गाईज. तुम्ही पण मनसेला वोट करा. ओके. घरी बाई गाईज एकटाच आहे मी, न्यूज बघतोय. पायल येईल थोडा आणि पेपर लास्ट पेपर आहे, विचारू कसा गेला पेपर. सो गाईज पायल आली आता. पायाचा लास्ट पेपर होता आज, काय माहित कसा गेला. आणि आमची वडापाव तयारी चालू आहे. कसा गेला पेपर. मग पेपर संपले. मग आता कधी पेपर आहेत. आता नाही, आता मार्च मिळाले. काहीच ब्लॉग पोस्ट केलाय आम्ही तिघांनी पण. सो लवकर जाऊन बघा कसा वाटला ते पण सांगा. खूप एन्जॉय केलाय, खूप. पायलनी पण काहीच ब्लॉग पोस्ट केलाय, अहिल्याने पण केलाय, मी पण केलाय. खूप मजा आली यार. आणि काय तुम्ही जे ब्लॉगचे कमेंट 2-3 ब्लॉगचे कमेंट राहिलेत ते मी आज रात्री वाचेन. आम्ही जाणार आहे इकडे पिक्चर बघायला. टाइम भेटेल तर वाचून येतं, नेक्स्ट ब्लॉगमध्ये वाचून. पायलचा न्यू ब्लॉग कधी येईल काय माहिती नाही. कधी येईल ग. 22 कधी उद्या जातेस ना. परवा. गाईज पायल परवा जाते एकटी गावाला. एकटी जाणार आहेस मग. वा फ्रेंड्ससोबत जाणार बघा गाईज. म्हणजे मजा करणार जाऊन. आता ब्लॉग बनवेल 2-3 ब्लॉग, पण टाकायला नाही भेटणार तुला. घरी येऊन टाकायला लागणार. काय ब्लॉग घरी येऊन टाकायला लागणार तुला. वायफाय थोडे बघू टाकायचा तिघांचा हॉटस्पॉट घेऊन. ना जा टाईम जाणार. काय वडापावची तयारी चालू आहे. वडापाव तयारी झालं, गाडीवर जाऊ. तो नंतरच भेटू डायरेक्ट गाडीवर. बाय. दोनदा बोलले ना, मग खायला बसायचं चुपचाप. समजलं काय गाईज. दादाने पाठवलेला माझ्यासाठी सँडविच, हाबड्याने खाल्लं. 2 मिळाले, एक दिवशीने खाल्लंय. एक दिवशी दिलं, एक मी घेतला. तुला पण दिलं. आता गाडीवर येऊन खूप टाइम झाला, बट कस्टमर होते ना म्हणून आम्ही ब्लॉग घेतला नाही. आणि पहिला का म्हणजे आम्ही फ्री व्हायचो ब्लॉग. आता फ्री व्हायला टाइम नाही होत. बिझनेस नाही झाला. समजा काय आहे ते. तरी आम्ही गाड्यात 3 जण असतो, मी, ऋषी आणि ही पण असते. ही कधी कधी येते,
सॉरी ऋषी कधी कधी येतो, ही सध्या रोज येते. तर ऋषी जेव्हा असं तेव्हा हेल्प होती थोडी. नाही तर मग कावरा होत मी होतो. एकटा कावरा चक्कर येते काय तुम्हाला मग. आणि आज दिवसभरचा ब्लॉग हो. कसा होता आय डोंट नो. हे बघ पाहिजे मग हा. आणि मग त्याच्यानंतर काय आता आम्ही लोक पिक्चर बघायला जाणार आहे. आज कमेंट वाचायचे कधी पण तुला आता वाचूया. खूप ब्लॉगचे कॉमेंट पेंडिंग आहेत. टाइम ना म्हणताय. हात कापला नाही गेला ना, मला मारलो. डायरेक्ट सुरी घेतला वडापाव संपले, समोसा पाव आहे ना आता फक्त. मग तिथं हात ठेवून सुरी डायरेक्ट असं फिरवून टाकला. काय नाही, माझ्या मम्मीला सांगितलं मी. माझ्या मम्मी याला शिव्या घातल्या. काय खोटं बोलतो काय. मी थोडी दिली ना स्वतःच्या हाताने जास्त करत होती ना. कुठल्या ब्लॉगची वाटायची आहेत. ब्लॉग नंबर 45 फार्म हाऊसला जायची तयारी आणि ब्लॉग नंबर 46. बापरे काय 29 कमेंट आहेत. पकड आणि वाद पटापट. मी एकटी वाचू असं ठेव ना, एक काम कर. बोला नव्हतं बडा बडा दे ना, भजी केली असं मग. फर्स्ट कमेंट वाचते ब्लॉग नंबर 45चे फार्म हाऊसला जायची तयारी. पीठ बीच होतो मी नाही ही वाचेल ब्लॉगचे कमेंट. मी काम करतोय आणि कस्टमर आहे त्याला भजी द्यायची. बाहेर 5 मिनिटं दे जाऊ. त्या टेबलावरती घेऊन घेतो. हा बट 25 करा. बघते 9600. नाही त्यामध्ये इट्स आम्ही समजू शकतो तुम्हाला, बिकॉज तुम्हाला पण तुमची लाईफ आहे, पुढे खूप फ्युचर आहे. सो तुम्ही पण तुमच्या कामात बिझी असणारच, समजू शकतो. जे लोक नाही समजत त्यांना सोडा, तरी तुम्ही तुमचं बेस्ट देत आहे. बिकॉज खूप असे ब्लॉगर आहेत जे फ्री असून डेली ब्लॉग्स करत नाही. तुम्ही तर बेस्ट आहात गाईज. लव यू ऑलवेज. आणि असंच सपोर्ट असेल. स्वामी आणि साईबाबा ब्लेस यू बोथ. फॅमिली खूप सक्सेस भेटू दे आणि कायम हॅप्पी राहा हीच इच्छा. थँक्यू सो मच एवढ्या मोठ्या कमेंटसाठी आणि तुमच्या आशीर्वादासाठी आणि आम्हाला समजून घेण्याबद्दल खरंच थँक्यू. नंतर आहे श्रुती शिंदे. तुमचे ब्लॉग्स खूप मस्त असतात आणि रील्स. स्टे ऑलवेज टुगेदर. यू लुक बोथ क्यूट नो नदर. थँक्यू सो मच. नंतर आहे जान्हवी कांबळे. खूप छान होता ब्लॉग. वंशू तू आहे तशीच भारी आहे. आपल्याला आवडते. विषय संपला. कीप ग्रोईंग अप बेस्ट. थँक्यू सो मच. आणि माझ्यासाठी जे कमेंट केलं त्यासाठी पण थँक्यू. नंतर मनाली घोसाळकर. खूप छान होता ब्लॉग आजचा. सपोर्ट तर आम्ही करतोच आहोत दोघांना. थँक्यू. आणि असा सपोर्ट असू द्या. नंतर आहे रिद्धी पाठक. यू आर द बेस्ट दादा अँड दी. थँक्यू सो मच. नंतर आहे साक्षी. समोसे आहेत. समोसा 18 रुपये समोसा पाव. नंतर आहे साक्षी दाबेकर. क्यूट. थँक्यू. त्याच्यानंतर सोनाली विचारे. तुमची जोडी खूप चांगली आहे. तुम्ही असंच राहा खूप आणि खुश राहा. आय थिंक तिला असं बोलतो पण ते खूप राहत आलं ते. थँक्यू सो मच. त्याच्यानंतर आहे जया भागवे. माझं नाव श्रावणी आहे. ऑलवेज सपोर्ट राहील बोथ. खूप पुढे जावा. खूप पहिल्यापासून सपोर्ट. नो नजर फेवरेट वन. थँक्यू सो मच गाईज. असं सपोर्ट करत राहा. नंतर आहे शिवानी नवसे. नुसतं प्रेम. नंतर आहे सानू. तुम्ही दोघं कधी नागपूरला या. तिथे फोटोज आणि व्हिडिओज काढायला खूप छान प्लेस आणि कपडे पण खूप छान भेटतात. मी नागपूरमधली आहे तर या मग भेटेल. नक्की येऊ. जेव्हा येऊ तेव्हा आम्ही नक्की स्टोरी टाकू. त्याच्यानंतर आहे प्रतीक्षा अहिवले. खूप भारी आहात दोघं पण दादा. मी तुम्हाला एकदा स्टोरीला मेन्शन केलं होतं. ती स्टोरी पण बघितली होती बट तू मेन्शन बॅक नाही दिला. नसेल दिला त्याने बट नेक्स्ट टाइम करेल कारण की खूप सारे मेन्शन असतात ना. मग नाही आहोत बट त्याच्यासाठी सॉरी. नेक्स्ट टाइम नक्की मेन्शन देऊ. नंतर आहे नर्मदा सिद्धी. ब्लॉग कधी टाकणार आहे तुम्ही. ब्लॉग आज अपलोड झाला आहे. नंतर आहे वैशू. तुम्ही दोघांना स्वामीमुळे परत आले. बिकॉज ऑफ स्वामी ब्लेसिंग. श्री स्वामी समर्थ. येस गाईज. आमच्या परत येण्यामध्ये सिरियसली देवांचं खूप हात आहे. नाहीतर बोलतात ना मिसअंडरस्टँडिंग वगैरे जे काय झालं असेल
बट रिटर्न आलो ना त्याच्या मागे खूप हे आहे. काप्स करू दे. इथं था साईडला सर ना लाईट होतं ना. नंतर सायली जाधव, तुम्ही दोघं खूप क्यूट आहात, क्यूट कपल आहात, नो नजर, थँक्यू. नंतर तेजू निमान, तू आणि दादा खूप लवली आणि क्यूट कपल आहे, थँक्यू सो मच. त्याच्यानंतर सानू ताटे, वंशू तू आहेस तशीच भारी आहे, आपल्याला आवडते, विषय संपला. येस गाईज, ज्या लोकांना मी आवडते आणि ज्या लोकांना नाही आवडत ते त्यांची मर्जी. नंतर मयुरी पवार, तुम्ही दोघं कोणाकडे लक्ष देऊ नका, तुम्ही बेस्ट आहे. कोण पुढे जात असेल तर त्यांना पाठी मागे खेचतात, सो तुम्ही जे करताय ते कंटिन्यू करा. फॅमिली पण खूप सपोर्टिव्ह आहे तुमची, असं सोबत राहा. येस गाय, सिरियसली गोष्ट खरी आहे आणि थँक्यू सो मच एवढं समजून घेतल्याबद्दल. नंतर दीक्षा टपाल, वंशुली तू प्रँक व्हिडिओ कर दादावर आणि फेवरेट कपल फॉर एव्हर. गाईज नक्की ट्राय करीन आणि थँक्यू. नंतर हरीश पवार, हे काय वैशू, गाईज माझं नाव वंशिका आहे, नॉट वैशू. जया भागवे, माझं नाव श्रावणी आहे. दादा आणि वहिनी ऑलवेज सपोर्ट राहील, फेवरेट वन्स, नो नजर, थँक्यू. नंतर अर्पिता धनावडे, नाईस ब्लॉग, थँक्यू. नंतर हर्षू, क्युटीज, लॉट्स ऑफ लव्ह टू बोथ, थँक्यू. नंतर कोमल भागडे, तुम्ही दोघं खूप क्यूट दिसता, थँक्यू. युके प्रगती करून आहे, नाईस ब्लॉग, थँक्यू. नंतर तेजू निमान, परत ताई तू खूप क्यूट आहे, कोणाच्या कमेंटला लक्ष नका दे, थँक्यू. आणि नाही मी लक्ष देईल, आय नो. नंतर रुचिरा नाईक, वंशू तू पण जिम कर. गाईज मी जिम द्यायची बट मी बंद करून टाकली, माझी झोप पूर्ण नाही व्हायची म्हणून. नंतर कावेरी सालवी, नाईस ब्लॉग, थँक्यू सो मच. गाईज हे ब्लॉगचे कमेंट होते, ब्लॉग नंबर 45चे खूप कमेंट होते, असंच प्रेम करत राहा. बाकीचे जो 46वाला ब्लॉग आहे ना त्याचे कमेंट आम्ही नंतर वाचू, आता कस्टमर आहेत म्हणून, तर आपण नंतर भेटू. आम्ही लोक निघालो आहेत, मी मोहितच्या सोबत आहे आणि वेदांत सोबत तेजस आहे, कारण की माझे घरचे भेटले ते लोक बोलतात की नाही वेदांतला त्याच्यासोबत पाठव, तू मोहित सोबत जा, तर आपण तिथे डायरेक्ट गेल्याचं भेटूया. गाईस तो बसलाय बघ एकदम, वाव. सो काय आम्ही मूवी बघून आलोय आणि आता जातोय घरी. सो कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि इकडे हाय, लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा. सो बाय बाय.